गाव गाव म्हणजे मातीचा गंध, निसर्गाची साथ आणि माणसांचे प्रेम जिथे मिळते असं एक सुंदर ठिकाण. नमस्कार मित्रांनो, मी साहिल संदीप पाटील. आज असंच एका सुंदर ठिकाणाची म्हणजेच माझ्या म्हाळेवाडी या गावाची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला पाहूया आमचं म्हाळेवाडी गाव कसं आहे. शहराच्या धावपळीपासून दूर एका शांततेच्या कुशीत वसलेलं माझं गाव म्हाळेवाडी. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात येतं, जिथे निसर्ग आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. जिथल्या वाऱ्यात लाल मातीचा सुगंध आणि जगण्यात एक वेगळीच आपुलकी जपणारे आमचे म्हाळेवाडीकर. म्हाळेवाडीच्या चारी बाजूंना हिरवीगार शेतं पसरली आहेत. जणू निसर्गाने हिरवागार पोशाखच परिधान केलेला दिसतोय. गावाच्या पूर्व बाजूने वाहत जाणारी ताम्रपर्णी नदी आणि पश्चिमेच्या बाजूने उंच असणारे डोंगर म्हणजेच टेकड्या जणू काही एक मनाला वेगळाच आनंद देऊन जातात. निसर्गाच्या या सानिध्यात गावाच्या संस्कृतीचा पाया रचला गेला आहे. गावाच्या सुरुवातीला दर्शन होते ते लक्ष्मी मातेचे. यावरून गावाची समृद्धी आणि संपत्ती कशी असेल ते जाणवते. गावाच्या एका बाजूला मायप्पा देवाचे मंदिर आणि मधोमध असलेले मारुती मंदिर हे गावची संस्कृती व आपलेपणा दाखवतात. गावात असलेले विद्या मंदिर, 1ली ते 7वी व 8वी ते 10वी पर्यंत असलेले हायस्कूल गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक वारसा जोपासत आहेत. गावात प्रामुख्याने ऊस, भात, नाचणी, भुईमूग, काजू, वाटाणा, मसूर ही पिके घेतली जातात. तसेच प्रत्येकाच्या घरी गाय म्हशी असल्यामुळे इथले शेतकरी शेतीबरोबर दुधाचा सुद्धा जोडधंदा करतात. अशाच प्रकारे आमचे सगळे गावकरी आनंदात व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हे आहे माझं गाव, माझी ओळख. तुम्ही कधी येणार म्हाळेवाडीला? व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या गावच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या मातीसाठी एक लाईक नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय म्हाळेवाडी.